आताची सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्राला टीबीचा विळखा. राज्यात तब्बल 11,000 गावांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. क्षय रोगमुक्त म्हणजे टीबी मुक्त करण्याची केंद्र सरकारने 100 दिवसाची विशेष मोहीम हाती घेतलेली आहे. या मोहिमेतून धक्कादायक वास्तव्य समोर आलेले आहे. देशातील 1.5 लाख तर एकट्या महाराष्ट्रातील 11,091 गावांना क्षयरोगाचा धोका आहे. 24 मार्च 2026 पासून सुरू असलेल्या या मोहिमेच्या पहिल्या 35 दिवसात राज्यात 6,111 नवीन क्षयरोगी आढळलेले आहेत. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत AI आधारित टीबी टूलचा वापर केला जात आहे. या तंत्राद्वारे राज्यातील 11,091 गावे हाय रिस्क म्हणून निवडलेली आहेत. भौगोलिक स्थिती कशामुळे झालेली आहे? झाडे, प्रदूषण व जलाशयाची स्थिती, कुपोषण, लसीकरणाची व्याप्ती, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोगाची लक्षणे, जीवनशैली असेल, दारू असेल, तंबाखू सेवन असेल, हे करणारे लोक, दाट लोकवस्ती आणि कामाच्या ठिकाणी डेटा. या मोहिमेच्या अंतर्गत राज्यातील 11,000 गावांमधील 1.5 कोटी लोकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 2,677 शिबिरांच्या माध्यमातून 5,94,435 लोकांची नोंदणी झालेली आहे. संशयित 1,14,612 जणांचा थुंकीची तपासणी केली असता 6,111 नवीन रुग्ण सापडलेले आहेत. याची नोंद निक्षय ॲपवर केलेली असून उपचार सुरू झालेले आहेत. 100 दिवसाचा या कार्यक्रम असून 11,000 गावे हाय रिस्क आहेत. 14 वर्षाखालील प्रत्येकाची तपासणी केली जात आहे, असे डॉक्टर RB पवार, उपसंचालक क्षयरोग पुणे यांनी सांगितलेलं आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 539, अमरावतीमध्ये 504, नाशिकमध्ये 488, रायगडमध्ये 488, नागपूरमध्ये 482, पुणेमध्ये 487, चंद्रपूरमध्ये 467, साताऱ्यामध्ये 442, गडचिरोलीमध्ये 433, नांदेडमध्ये 404, अहिल्यानगरमध्ये 401, रत्नागिरीमध्ये 388, जळगावमध्ये 383, बुलढाणामध्ये 364, वर्ध्यामध्ये 383, बीडमध्ये 344, छत्रपती संभाजीनगरमध्ये 339, कोल्हापूरमध्ये